रोजच्या त्या जाचाला कंटाळून शेवटी गावकऱ्यांनी व मांत्रिकाने मिळून त्या झाडांच्या कडेनं रेषा आखली. वाईट शक्ती ती रेष पार करू शकत नव्हती. तरीही एकदा त्या वाटेकडे गेलो की पुढे प्रकाश नाहीसा व्हायचा. वर निळसर काळ्या आकाशाची चिंचोळी पट्टी आणि दोन्ही हातांना वृक्षाच्या रांगा होत्या. गुडूप अंधार बरा की वेडावाकड्या हलणाऱ्या सावल्या बऱ्या, असा प्रश्न पडायचा. वाऱ्यासारखे पळणारे, सावलीच्या एका डागातून दुसऱ्या डागात सरकणारे, झाडांच्या मागं लपून मधून मधून डोकावणारे ते आकार. समजा एखादा गेलाच त्या रस्त्याने की आधी झाड त्याला चांगलं आत येऊ देत आणि मग सगळ्या बाजूंनी तो वेढला गेला की खसखसायला लागत. त्यांचा आपापसातला कसला किडका विनोद चाले आणि एकदा त्यांच्यात ही खसखस पिकली की मग झाडामागे आणखी कोणी येऊन उभे राहत. याच आकारांची सर्वांना भीती वाटे. विश्वास नसला तरी माणूस एकदा त्या रस्त्याला लागला की तोंडाने देवाचे नाव पुटपुटायचा. एखाद्याने गळा आवळून धरल्यासारखं समोर नजर ठेवायचा. आणखी एक वळण, मग एकच वळण आणि मग ते पार केलं की उजेडच उजेड. रोजच्या या यातायातीचा लोकांच्या प्रकृतीवर परिणाम झाला नाही तरच नवल. लोकांना दचकून जाग यायला लागली. शेवटी सर्वांनी एका सायंकाळी तेथे जंगलातील त्या भागात आग लावली आणि जे इतके दिवस लपून असलेले जग होते ते सर्वांसमोर आले. जंगलातून किंचाळण्याचे, रडण्याचे, हसण्याचे आवाज येऊ लागले. कोणी घसा बसल्याप्रमाणे गुरगुरत, कोणी विव्हळत, कोणी झाडामागे लपून डोकावत, कोणी उलटी आल्याप्रमाणे ओकारी काढत. हळूहळू आवाज कमी होऊ लागले. काही सावल्या उडून वर आकाशात जाऊ लागल्या. त्यातील एक मात्र खूप वेळ तग धरून बसले होते. ते हे जग सोडून जायला तयार नव्हते. हुप्प्या माकडाप्रमाणे ते एका झाडावरून दुसऱ्यावर सारखं उड्या मारीत होतं. जाण्याची त्याची इच्छा नव्हती. घसा बसल्याप्रमाणे ते गुरगुरत होतं. वरून खाली उतरत होतं. आग जाणवली की ओरडत पळत होतं. तेवढ्यात त्या आगीतून एक बाई किंचाळत बाहेर पळत आली. पण सुरक्षा रेषेच्या बाहेर मात्र ती येऊ शकली नाही. तिच्या हातातून एक बाहुली मात्र खूप दूर बाहेर जाऊन पडली. हे मात्र कुणास दिसले नाही. तिच्या डोळ्याच्या खोबणीत बुब्बुळ मात्र नव्हते. तिने हातात एक लहान बाळाचे अर्धे धड पकडले होते. ते ती आता दोन्ही हातांनी दाबून जोरात पिळून काढत त्यातील रक्त खाली पाडत होती. तिचा निम्मा भाग आता आगीने जळत होता, पण ती सर्वांकडे झाडांमागून रागाने पाहत होती. शेवटी त्या लहान बाळाच्या मुंडक्यातील तोंडात तिने हात घालून त्याचा जबडा फाडून वरचा भाग वर आणि उरलेला भाग खाली असा केला. लोक हे भयानक दृश्य पाहत होते. ती अजूनही जळत चालली होती. शेवटी घोगऱ्या आवाजात ओरडत तिचेही शरीर या आगीत विलीन झाले. एक काळी सावली तिच्यातून जाऊन वर हवेत फिरघळताना सर्वांनी पाहिली. हा खेळ 1-1.5 तास चालला. विवळण्याचे आणि इतर सर्व आवाज आता बंद झाले होते. आता फक्त खरे जंगल जळत असल्याप्रमाणे आवाज येत होता. लोक आपापल्या घरी जाऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागली. गावात पुढच्या दिवशीचा सूर्योदय फार वेगळा होता. ती भीती आता टळली होती. गावात लोक आता निर्धास्त राहू लागले. पुढे अनेक महिने त्या गावात काहीही झाले नाही. रमेश आणि त्याची पत्नी निशा व त्याची मुलगी अदिती यांच्यासोबत आपल्या गावी जात होता. वेळ रात्रीची होती. प्रवासात त्यांची गाडी बंद पडली. पुन्हा गाडी सुरू करताना गाडीचा आवाज येत होता, पण गाडी मात्र पुढे जात नव्हती. 4 चाकी गाडी होती म्हणून सुरक्षित वाटत होते. कुणास ठाऊक का,
पण रमेशला असे वाटले की गाडीला कुणीतरी मागून घट्ट धरून ठेवले आहे. रमेश स्वतःच्या या विचारावर स्वतःच मनाशी हसला. आदितीला झोप लागली होती. त्याची पत्नी मात्र खिडकीतून बाहेर पाहत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना जळालेले जंगल होते. या जंगलाला आग कशी लागली असावी असा प्रश्न तिला पडला होता. आदितीलाही झोपेत चालण्याची सवय होती. पण यावेळी अचानक काय झाले की त्याची मुलगी अचानक जोरात उठली आणि ओरडत गाडीचे दार उघडून बाहेर पळत सुटली. रमेशने पटकन गाडी बाहेर येऊन तिला त्या जंगलात जाण्यापासून थांबविले. एका जळक्या झाडाला एक बाहुली टांगली होती. आदितीने ती बाहुली मात्र आपल्यासोबत घेतली. यावेळी गाडीत बसताना रमेश व त्याची मुलगी अदिती हे पुढे बसले आणि त्याची पत्नी मागे बसली. ती बाहुली मागच्या सीटवर ठेवली होती. प्रवास परत सुरू झाला. काही वेळ असाच गेला. रमेशचे लक्ष जेव्हा आरशात गेले तर मागच्या सीटवर त्याला निशा झोपलेली दिसली. तिच्या शेजारी ती बाहुली बसली होती. पण ती बाहुली पुढच्या बाजूला झुकलेली होती. तिचे फक्त केस व डोक्याचा वरचा भाग दिसत होता. तिने झपकन आपले डोके वर फिरवले. रमेशच्या काळजाचा ठोका चुकला. समोरून एक भरधाव ट्रक येत होता, पण रमेशने गाडीचे संतुलन सावरले. अचानक या धक्क्यामुळे त्याची पत्नी व मुलगी यांना जाग आली. मात्र पुढचा प्रवास सुरळीत झाला. ते त्यांच्या घरी पोहोचले. हे घर त्यांनी नवीनच घेतले होते. फार तर 3 महिने झाले असतील. रात्रीचे जेवण करून सर्वजण झोपले. उन्हाळ्याचे दिवस चालू होते. सुट्टी अजून संपली नव्हती. रमेशचे काम मात्र सुरू झाले होते. दिवसा निशा आणि मुलगी अदिती या दोघीच घरात असायच्या. आज मात्र अदिती कुणाशी बोलत नव्हती. ती तिच्या बाहुलीसोबतच खेळत आणि बोलत होती. निशा किचनमध्ये काम करत असताना तिला अदितीच्या खोलीतून कसला तरी आवाज आला. तिने खोलीचे दार उघडले. खोलीत अदिती नव्हती. तिच्या बेडवर ती बाहुली बसली होती. तिचे तोंड फुटले होते. कपडे जळाले होते. बाहुलीचा एक डोळा फुटका होता, मात्र दुसरा डोळा गरगर फिरत होता. तिचे हातपाय अडकत अडकत हलत होते. दात विचकत त्या बाहुलीचा लहान बाळाचा रडण्यासारखा आवाज येत होता. बाहुलीचे दोन्ही डोळे निशाकडे पाहत होते. अचानक ती बाहुली तोंडावर खाली पडली. निशाने ते दार जोरात लावून घेतले. मुलगी अदिती घराबाहेर अंगणात खेळत होती. त्यांच्या अंगणात एक विहीरसुद्धा होती. दुपार अशीच गेली. रात्री निशाने रमेशला तो प्रसंग सांगितला, तर त्याने फार लक्ष दिले नाही. रात्री रमेशला लवकर झोप लागली. त्याला असे दिसले की तो एका जंगलात उभा आहे. तो पुढे चालत गेला तर त्याला एक रस्ता दिसला. दोन्ही बाजूंना झाडे असलेला रस्ता. काही वेळाने एक मांत्रिक आणि गावकरी रमेशजवळ गोळा झाले. कोणी रमेशकडे लक्षही दिले नाही. मांत्रिकाने झाडांना आग लावून दिली. रमेशला भाजू लागले. जंगलातून विवळण्याचे, किंचाळण्याचे, हसण्याचे आवाज येत होते. त्याला त्या आगीत अदिती दिसली. तिच्याकडे बाहुली होती. ती बाहुलीला चाकूने भोगसत होती. त्या बाहुलीचे बुबुळ फुटून बाहेर आले होते. रमेशला जाग आली. तो अचानक उठून बसला तर त्याच्या डोळ्यांसमोर त्याच्या पोटावर ती बाहुली होती. लाल रक्ताने माखलेली, फिचकट हसणारी, बुबुळे बाहेर आलेली. रमेशचा श्वास छातीत अडकला. पुढच्या दिवशी दवाखान्यात त्याला नेण्यात आले. त्याला हलता येणेही बंद झाले होते. आदितीला घरात ठेवून निशा दवाखान्यात जात असे. रात्री निशाला दवाखान्यातच झोप लागली. आदिती घरात एकटीच होती. तिला कुणाच्या तरी पळण्याची चाहूल लागली. तिने तिच्या खोलीचे दार उघडले. बाथरूमची लाईट चालू केली. ती हळूहळू बाथरूमजवळ जाऊ लागली. आतमध्ये तिला एक हिरव्या साडीतील बाई दिसली. ती बाई अंगाई गीत गात होती. तिच्या खुशीत होती ती बाहुली. ती बाई अचानक गरकन मान फिरवू लागली. तिने आदितीकडे पाहिले. ये ये माझ्याकडे ये ना.
असे हात वर करून ती अदितीला बोलावत होती. अदिती घाबरून किंचाळत हॉलमध्ये गेली. तिच्या मागे तिला हसण्याचा आवाज आला. एक काळी सावली तिचा पाठलाग करत होती. अदितीने दरवाजा उघडला आणि घराबाहेर पळत सुटली. समोरच विहीर होती. अचानक तिचा पाय खालून कोणीतरी पकडला. विहिरीत जोरात पाणी आदळण्याचा आवाज झाला. निशा सकाळी घरी आली. तिला अदिती कुठेच दिसली नाही. तिने विहिरीत पाहिले तर त्यात तिला बाहुली तरंगताना दिसली. निशा घाबरून मागे झाली. पोलीस ठाण्यात जाऊन केस नोंदवणे हे सुद्धा तिच्या लक्षात आले नाही. रात्री निशा घरी झोपली होती. झोप तिला कधी लागली हे तिला समजलं नाही. स्वप्नात ती एका जंगलात होती. अचानक जंगलाला आग लागली. निशाने सगळीकडे पाहिले. काही अंतरावर तिला तिची मुलगी अदिती एका खडकावर बसलेली दिसली. अदिती रमेशला चाकूने भोगसत होती. रमेशच्या एका डोळ्यात चाकू घुसला. त्याचे बुबुळ बाहेर आले. अदिती उठून मोठमोठ्याने हसत आगीतून जंगलात पळत आहे असे निशाला दिसले. झाडामागून अजून कोणी येत डोकावून पाहत खसा दात विचकून हसत होते. रमेश मात्र खाली रक्तबंबाळ होऊन पडला होता. निशाला अचानक जाग आली. वर पंखा घरघर करत फिरत होता. त्यावर तिला अदिती फासावर लटकलेली दिसली. तिच्या मानगुटीवर ती बाहुली बसली होती. दोरीचा कर कर आवाज येत होता. गोल गोल फिरत अदिती त्या दोरीवर हिलकावे खात होती आणि तिचे डोळे बाहेर आले होते. नाकातून रक्त सांडत होते. हे दृश्य पाहून निशाला जागीच हृदयविकाराचा झटका आला. 2 दिवसांनी सडलेल्या वासामुळे इतर लोकांना ही गोष्ट कळली. पोलीस आले. विहिरीत अदितीचा फुगून मोठा झालेला मृतदेह तरंगत फिरत होता. घरात निशाचा मृतदेह डोळे उघडे ठेवून हातपाय वाकडे करून छताकडे पाहत असलेल्या अवस्थेत होता. रमेश ही बातमी ऐकून वेडा झाला. आता त्याला इतर काहीही आठवेनासे झाले. त्याला वेड्यांच्या इस्पितळात हलवण्यात आले. तो फक्त जंगल, आग, बाहुली असे बरळत असे. त्याच गावाच्या जवळ असणाऱ्या एका वस्तू संग्रहालयात एका काचेच्या रिकाम्या तावदानात कालपासून अचानक एक नवीन बाहुली दिसत होती. मोठ्या डोळ्यांची, लाल कपड्यांची, हसणारी बाहुली. नमस्कार. कथाकथन या यूट्यूब चॅनलमार्फत आम्ही सादर करीत असलेल्या भयकथा आणि आपल्या सबस्क्रायबरचे अनुभव जर आपल्याला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रमंडळींमध्ये भरपूर शेअर करा. आपल्याकडेही जर अशा कथा व अनुभव असतील तर ते तुम्ही कथाकथनच्या ईमेल ID वर पाठवू शकता. ईमेल ID आहे kathaakathan2020@gmail.com. तसेच कथा व अनुभवांच्या नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.